भारताशेजारील दोन देश सध्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध भडकलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी अशी आपल्याला बातमी आली होती की बा दोघांमधलं युद्ध थांबलंय, पण तसं काही होताना दिसत नाहीये. तर मध्यरात्री परत काल मोठं युद्ध दोघांमध्ये भडकल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी दोघांमधला तणाव शांत झाला होता अशा बातम्या आल्या होत्या, पण काही शांतता झालेली दिसत नाहीये. मंगळवारी रात्री अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा संघर्ष दिसलाच. खैबर पख्तूनख्वा येथील कुर्रम जिल्ह्यामध्ये अफगाण तालिबान आणि पाकिस्तान सैन्यामध्ये जोरदार चकमक झाल्याचं समजतंय. या लढाईमध्ये दोन्ही बाजूंनी अनेक टँक उद्ध्वस्त झाले असं वृत्त समोर आलंय. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या जागा देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी सौदी अरेबिया, कतारने हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही देशांमधला संघर्ष जरा निवळला होता, पण तो परत आता पेटताना दिसतोय. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं की सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि दोन्ही देशांमधील संघर्ष कधीही होऊ शकतो. त्यांनी असं म्हटलं होतं आणि लगेच त्याच रात्री पाकिस्तानने मिसाईल हल्ला केला. अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या काही ठिकाणांना लक्ष्य केलं. तिथे देखील त्यांनी 7 त्यांची तळं आहेत जी नष्ट केली आणि तिथे देखील त्यांनी ताबा मिळवल्याचा दावा केला जातो. दोन्ही देशाकडून दावेदारी केली जाते की आम्ही त्यांचं एवढं उद्ध्वस्त केलं, आम्ही त्यांचं तेवढं उद्ध्वस्त केलं आणि त्यांच्या इतक्या ठिकाणी आम्ही ताबा मिळवलेला आहे. तर अशा प्रकारे या युद्धाचा भडका उठतोय आणि परत जगामध्ये अशांती निर्माण केली जाते का? आणि आता या संपूर्ण प्रकरणावर शांती प्रस्थापित करण्यासाठी जे जनक म्हणून ओळखले जातात शांतीचे, डोनाल्ड ट्रम्प, ते सध्या कुठे आहेत? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.